बिहारमधील मतदार यादीची सुधारणा मोहीम म्हणजेच काय तर SIR वरून आणि वोट चोरी यासारख्या आरोपांवरून विरोधकांच्या इंडिया आघाडीनं निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्यासाठी महाभियोग प्रस्ताव आणण्याचा विचार विरोधी पक्ष करत असल्याच्या बातम्या आता समोर येत आहेत। सोमवारी सकाळी झालेल्या विरोधकांच्या बैठकीत महाभियोगाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचं आता बोललं जात आहे। पण मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवता येतं का? तर मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांना काढून टाकण्याची प्रक्रिया भारतीय संविधानात स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे। संविधानाच्या कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला स्वतंत्र संस्थेचा दर्जा दिलेला आहे। मुख्य निवडणूक आयुक्तांना काढून टाकण्याची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसारखीच आहे। म्हणजेच काय तर त्यांना फक्त महाभियोगाच्या पद्धतीनेच काढून टाकता येतं। काँग्रेसचे राज्यसभा खासदार सय्यद नसीर हुसेन यांनी आपला पक्ष लोकशाहीच्या सर्व संवैधानिक शस्त्रांचा वापर करण्यास तयार असल्याचं स्पष्ट केलंय। जर गरज पडलीच तर आम्ही लोकशाही अंतर्गत उपलब्ध असलेली सर्व शस्त्र वापरू। महाभियोगावर आतापर्यंत कोणतीही औपचारिक चर्चा झालेली नाहीये, परंतु गरज पडल्यास आम्ही काहीही करू शकतो असं त्यांनी स्पष्ट केलंय। अशा परिस्थितीत मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणता येईल का आणि त्याची प्रक्रिया नेमकी काय आहे हेही जाणून घेऊया। मुख्य निवडणूक आयुक्तांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यासाठी दोन्ही सभागृहांपैकी कोणत्याही सभागृहात म्हणजेच लोकसभा किंवा राज्यसभेत प्रस्ताव आणता येतो। हा प्रस्ताव सभागृहात उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने मंजूर करावा लागेल। त्यानंतर प्रस्ताव दुसऱ्या सभागृहात जाईल आणि तिथे सुद्धा 2/3 बहुमताने हा प्रस्ताव मंजूर करणं बंधनकारक असतं। दोन्ही सभागृहांनी महाभियोग प्रस्ताव मंजूर केल्यानंतरच राष्ट्रपती हे मुख्य निवडणूक आयुक्तांना काढून टाकण्याचा आदेश देऊ शकतात। पण महाभियोग आणणं किती आव्हानात्मक आहे तर व्यावहारिक दृष्ट्या मुख्य निवडणूक आयुक्तांना काढून टाकणं ही एक अतिशय कठीण प्रक्रिया आहे। महाभियोग प्रस्ताव मंजूर करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड बहुमत आवश्यक आहे। संसदेतील सध्याचं संख्याबळ पाहता विरोधकांना इतका पाठिंबा मिळवणं हे सोपं जाणार नाही असं तरी चित्र दिसतंय। पण तुम्हाला काय वाटतं? मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रक्रिया करून त्यांना पदावरून हटवण्यात यावं का? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।